राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिनांक 29 मे रोजी मराठवाड्याच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि भव्य शेतकरी महिला मेळावा होणार आहे। यासाठी भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मोठी जय्यत तयारी देखील केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच मराठवाड्याच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर दिनांक 29 मे रोजी अर्थातच बुधवारी येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे, अशोकराव चव्हाण, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, ऊर्जा मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकुरे, आमदार गोपीचंदजी पडळकर, हिंगोली भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। यासाठी भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या वतीनं मोठी जोरदार तयारी देखील केली जाते। हिंगोली शहरातील ऐतिहासिक रामलीला मैदानावर दुपारी 1:30 वाजता शेतकरी महिला मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा हिंगोली येथील रामलीला मैदानावर पार पडणार आहे। सभेच्या ठिकाणी भला मोठा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे, तर शहरामध्ये ठिकठिकाणी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर भाजपाच्या वतीनं लावण्यात आले। तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली शहरामध्ये तसंच सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात केला आहे। हिंगोली येथील शेतकरी महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार तानाजीराव मुटकुळे आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुटकुळे यांनी केले। मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 29 तारखेला दुपारी 1 वाजता हिंगोली येथे येणार आहेत। त्यांच्या हस्ते 750 कोटी रुपयाचं रस्त्याचं किंवा अनेक विविध विकास कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। आणि त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गोरे साहेब, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, मंत्री अशोकजी आपले सावे साहेब, मेघनाताई बोर्डीकर आणि पडळकर साहेब असा हे सर्व लोक या कार्यक्रमाला येणार आहे। महिला मेळावा आणि शेतकरी मेळावा असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। मोठ्या प्रमाणात 20 ते 25 हजार लोक या कार्यक्रमाला येतील अशी तयारी आम्ही केलेली आहे। साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये आता त्या नारळ वगैरे फुटणार आहे। तो तर उद्देश आमचा तोच आहे। त्या साहेबांचा काय उद्देश आम्हाला माहीत नाही, पण आमचा तो उद्देश आहे। त्याच उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम मोठा कार्यक्रम करू लागलो। सर, पावसाचा देखील थैमान चालू आहे। पावसाचा आम्हाला काहीच फरक पडत नाही। तर मोठा मंडप आम्ही वॉटरप्रूफ केलेला आहे, त्यामुळे त्याची चिंता नाही काहीच पावसाची। NTV न्यूज मराठी, हिंगोली।